महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध कर्जतमध्ये वीज वितरण संघर्ष समितीच्या वतीनं 12 ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केलंय. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी या उपोषणाचा हा चौथा दिवस असून जनतेने जनतेसाठी पुकारलेल्या आंदोलनास तालुक्यातील पत्रकार संघटनांनी आपला पाठिंबा दिलाय. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वातंत्र्यदिनी उपोषण करावं लागत असल्याचं चित्र कर्जतमध्ये उभारलंय. तेव्हा भारत देश खरंच पुढारलेला आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान शासनाला जाग आणण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण ठिकाणी एक दिवसीय बसून उपोषण केलंय. कर्जत तालुका वीज ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू आहे. यासाठी उपोषणाला कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी जाहीर पाठिंबा दिला असून पत्रकार उपोषणास बसलेत. आपलं कोकणसाठी गणेश पवार, कर्जत. आज प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी माझ्या तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव इथे उपोषणासाठी आले, त्यांचे मी समितीच्या वतीने स्वागत करतो. आजचा जो उपोषणाचा चौथा दिवस आपण म्हणला, अजून 40 दिवस उपोषण चालू राहिलं तरी कर्जतचे नागरिक उपोषणाला रोज उपस्थिती दाखवतील. काल तालुका स्तरावरचे सर्व मोठे अधिकारी इथे आले होते. स्वतः प्राण साहेबांनी त्या विषयाचा 10 ते 15 मिनिटात सखोल अभ्यास केला. त्यांना या समस्या अवगत झाल्या, पण दुर्दैवाने पनवेलचे कार्यकारी अभियंता यांना आपण 23 तारखेला निवेदन देऊन सुद्धा कालपर्यंत त्याने ते कागद उघडून सुद्धा बघितले नव्हते. हे त्यांच्या प्रश्नोत्तरावरून आपल्याला कळून आलं. आपला लढा आपल्या मागण्यांसाठी असाच चालू राहणार आहे. आपली शेवटची मागणी, आपल्या मागण्या काय अशा नाही आहेत की आज आपल्याला त्यांचं आश्वासन मिळालं उद्याच्या उद्या पुऱ्या व्हाव्यात, पण त्या कालबद्धतेनुसार त्यांनी आपल्याला प्रोग्राम द्यायचा आहे. याच्यासाठीच आपण इथे बसलोय. त्या सर्व मागण्यांबाबत स्पष्ट आपल्याकडे आराखडा आल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे उपोषण सोडणार नाही. पहिल्यांदा मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण पाहिलं असेल, काल 14 तारखेला बरोबर 1 महिना झाला हे आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल 3 दिवसाच्या आंदोलनाच्या प्रवासामध्ये कर्जत तालुक्यातले सर्व अधिकारी येऊन गेले. काल सुद्धा अधिकारी वर्ग, विद्यमान आमदार वगैरे सर्व येऊन गेले. अनेक राजकीय पक्षाचे नेते पुढारी इथे येऊन गेले. प्रश्न असा आहे का, आपण पाहिलं असेल गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्या विजेच्या समस्या आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाहीये. ही आपल्यासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आज 3 दिवस झाले, देवके जाऊन पण आता 15 दिवस होतील, कुठल्याही प्रकारचा MECB त्याचा खुलासा करत नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, MECB कडे याची उत्तरं नाहीयेत असं पण नाहीये. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. कारण तुम्हाला जसं अंधारात ऍक्च्युअल ठेवलं जातं तसं MECB ची जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला त्यांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवायची आहे. तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. देवके बदली करून घेतली हा सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे. कारण त्यांनी जो कारभार केलेला आहे त्याचे परिणाम आपण आज भोगतोय आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला आंदोलन करावं लागतंय. ही याच्यासारखी दुसरी शोकांतिक आणि दुर्दैवी गोष्ट कुठली नसणार आहे. आणि आजच्या आंदोलनाचा विशेष म्हणजे असं आहे का, जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, ज्या आधारस्तंभावर आज लोकशाही जिवंत आहे, आज तो आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बांधव या आजच्या उपोषणामध्ये सर्वात जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि ही खूप मोठी जमेची बाजू आहे. आज इथल्या नागरिक, अनेक संस्था, संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, सर्वांचा पाठिंबा आहे, व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे, विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. परंतु ही मुवमेंट खेडोपाडी जर कोणी पोहोचवली असेल ती पत्रकारांनी पोहोचवलेली आहे आणि खरोखर त्यांचा धन्यवाद दिला पाहिजे. आणि या निमित्ताने आम्ही महावितरणला सांगू इच्छितो का तुम्ही इतका लाईटली घेऊ नका. आज ही मुवमेंट खेडोपाडी गेलेली आहे, नाहीतर तुम्हाला काम करणं कठीण होणार आहे. कालचा तुम्ही पाहिला असेल, काल त्यांची मान शर्मिनी गेलेली आहे, एकही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाहीये. आज कालचे मोठे मोठे अधिकारी आले तरी त्यांनी MEC महावितरणचा कारभार जे रुरल मध्ये, अर्बन मध्ये, याचं सुद्धा ठोस त्यांना उत्तर देता आलं नाहीये. तर ही जी एकंदरीत जी गोष्ट ही आपली फसवणूक आहे आणि आंदोलन हे जे जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. महिनाभर जरी बसायला लागलं, आज पाहिलं असेल इथं स्टेजवर बसायला जागा नाहीये. उद्यासाठी सुद्धा आलेली आहे, परवासाठी सुद्धा यादी आलेली आहे. महिला ग्रुपवर विचारायला लागलेलं आमच्यासाठी कधी आम्ही उपोषण ठेवू शकतो. तर अशा प्रकारचं व्यापक स्वरूपात हे मुवमेंट सुरू झालेलं आहे आणि हे कुठेही थांबणार नाहीये. आणि उद्या कोणी जरी मोठा व्यक्ती आला, मोठा राजकीय नेता जरी आला, तर त्यांनी खुलासा केल्यानंतर पण एक दिवस आम्ही पब्लिक समोर ते इश्यूज ठेवणार. पब्लिकने मान्यता दिल्यानंतरच ते आंदोलन सुटलं जाणार आहे. कारण अनेक आंदोलन आपण पाहत असतो का कोणी सन्माननीय व्यक्ती आल्यानंतर आपण तातडीनं त्याचा भावनिक किंवा
अशा प्रकारचा आदर करून ते उपोषण थांबवतो. पण इथे तसं होणार नाहीये, कारण हे आंदोलन जनतेचं आहे, इथलं नेतृत्व पण जनतेचंच आहे आणि मग जनतेला विचारूनच या आंदोलनाची सांगता होणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झालाय. त्याचा आज 15 ऑगस्ट म्हणून आपण तो साजरी करतो. पण खरोखरच आपला देश स्वतंत्र झालाय का? कारण ब्रिटिशांपासून तर स्वतंत्र झालाय, पण आपल्या भारतातलेच लोक काही आहेत, भ्रष्टाचार किंवा असमानता अशा गोष्टी काही आहेत, त्यापासून आपला देश स्वतंत्र झालेला नाहीये. तर आज कर्जतकर म्हणून आपण इथे सर्व जमलेलो आहोत, की कारण आपल्या मूलभूत हक्कांसाठी पण आपल्याला भांडावं लागतं, की आपल्याला मूलभूत हक्क किंवा आपल्या मूलभूत गरजा या सुद्धा आपल्या वेळेवर मिळत नाही. त्यासाठी आपण हे कर्जतकर म्हणून इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत. तर एक मोठी समस्या म्हणजे कर्जतमध्ये अशी आहे, की पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि ते पाण्याचं जी समस्या आहे ती लाईटीवर अवलंबून आहे आणि लाईटीची समस्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे कर्जतमध्ये. आणि ती समस्या तर इथं खूप दिवस झाले, आम्ही 2 महिने झाले होत आले तरी आता आम्ही आंदोलन झाले, आमचे मोर्चे झाले, आता उपोषणाला बसलोय. पण MECBचे कोणतेच अधिकारी जे आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तशी पुरेपूर प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळालेली नाहीत किंवा जे समाधानकारक त्यांच्याकडून रिप्लाय यायला पाहिजे होता तो आलेला नाही कर्जतकरांसाठी. आणि जर आतापर्यंत उपोषण आमचं असंच चालू राहील, पण जर MECBच्या ऑफिस किंवा कार्यकर्त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही किंवा आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, तर याच्यापुढे हे आमचं उपोषण आहे ते पुढं गांभीर्य प्रमाणात किंवा मोठ्या आक्रमक स्वरूपात जाऊ शकतं. त्याचे MECBच्या कार्यकर्त्यांनी याची दक्षता घ्यावी. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि आज स्वातंत्र्याच्या दिवशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण जो मानतो पत्रकार, आज पत्रकारांनी आज कर्जत संघर्ष समितीच्या या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा दिला असून आज स्वतः ते पत्रकार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. स्वातंत्र्य दिनी पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतंय, यापेक्षा काही मोठी शोकांतिका आपण सांगू शकत नाही. मानवी मूलभूत गरजा आपण बघितला, अन्न वस्त्र निवारा, आज 20 इतकीच मूलभूत गरज झालेली आहे. परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही त्या मूलभूत गरजेसाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतं, ही मोठी खेदाची बाब आहे. या ठिकाणी मी महावितरणचा कंपनीचा जाहीर निषेध करतो. संघर्ष समितीचे मुख्य आमचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी ही चळवळ उभी केलेली आहे आणि ह्या चळवळीला तालुक्यातूनच नव्हे तर पूर्ण कर्जत शहरातील ग्रामीण भागातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज साखळी उपोषणाचा चौथा दिवस आहे. लोकप्रतिनिधी येतात, अधिकारी येतात, फक्त भेटीगाठी होतात, तोडगा मात्र निघत नाहीये. कुठेतरी तोडगा आता निघाला पाहिजे. खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. या गोष्टीचं गांभीर्य कदाचित महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही. लवकरच हे साखळी उपोषण स्थगित झालं नाही तर एक वेगळ्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल कदाचित. याची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.